Hello dear friends. मोल कन्सेप्ट मध्ये आपण NCERT एक्सरसाइजेस सॉल्व करत आहोत. दिस इज क्वेश्चन नंबर 1.6 हियर. पण ही क्वेश्चन सॉल्विंगच्या आधी थिअरीचा अभ्यास आपला परफेक्ट पाहिजे. जी थिअरीचा जर अभ्यास परफेक्ट असेल तरच क्वेश्चन सोडवा. नाही आधीचे लेक्चर्स बघा, आधीचे लेक्चर्स मधून फॉर्म्युले तयार करा, मग क्वेश्चन्स तुमचे हळूहळू होतील प्रॉपर. ओके बेटा, फर्स्ट 1.6 क्वेश्चन है. कल 1.5 पर्यंत अपना होतो. कैलकुलेट concentration of nitric acid in moles per liter in a sample which has density 1.41 gram per milliliter. Concentration in mole per liter याचा अर्थ असतो बेटा मोलॅरिटी पाहिजे. What do you want? मोलॅरिटी. पर्सेंटेज जर मासचं दिलेलं असेल तर एंट्रन्स मध्ये ट्रिक सांगतोय. मोलॅरिटी इज इक्वल टू 10 PD अपॉन मोलार मास ऑफ सोल्यूट. P म्हणजे पर्सेंट बाय मास. व्हॉट इज P हियर? P म्हणजे पर्सेंटेज बाय मास, वेट बाय वेट. D म्हणजे असणार आहे डेन्सिटी आणि M2 म्हणजे असणार आहे मोलार मास ऑफ सोल्यूट. आता इथे HNO3 आहे सोल्यूट. 63 येतं मोलार मास. कॅल्क्युलेशन करू शकतो आपण. 10 इंटू पर्सेंटेज 69 इंटू डेन्सिटी त्याची दिली आहे 1.41 अपॉन मोलार मास 63. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होत राहील. पण समजा फॉर्म्युला आपल्याला आठवला नाही किंवा ट्रिक आपल्याला माहित नाही तर मग बेसिक करून आपण याला सॉल्व करू शकतो. हाऊ आर यू गोइंग टू सॉल्व इट युजिंग बेसिक? तर पर्सेंटेज जर दिलं तर मास ऑफ सोल्यूशन 100 ग्राम अज्यूम करायचं आहे. 100 ग्राम सोल्यूशन आहे असं आपण समजतोय सध्या. व्हॉट वी आर अज्युमिंग इज 100 ग्राम सोल्यूशन. त्याच्यामध्ये 69% सोल्यूट आहे. मास ऑफ HNO3 तो 69 ग्राम. मोलॅरिटी साठी मोल पाहिजे असतात, नंबर ऑफ मोल. तो वेट अपॉन मॉलिक्युलर वेट 69/63 मोल आले. व्हॉल्यूम पाहिजे असते. व्हॉल्यूम म्हणजे मास अपॉन डेन्सिटी. कारण डेन्सिटी म्हणजे काय असतं? मास बाय व्हॉल्यूम. आता हे मास आहे तुमचं 100 ग्राम सोल्यूशन. डेन्सिटी किती आहे बेटा? 1.41. हे ग्राम अपॉन मिलीलीटर आहे. जी सगळी जी व्हॉल्यूम येणार आहे बेटा हे 100 ग्राम होते. हे ग्राम डिवाइडेड बाय मिलीलीटर. हे ग्राम ग्राम कॅन्सल होऊन हे व्हॉल्यूम येणार आहे मिलीलीटर. मिलीलीटरला लिटर करावं लागेल तुम्हाला. जी व्हॉल्यूम येईल ती 100 अपॉन 1.41 इंटू 10⁻³ लिटर. मिलीलीटरचं लिटर कसं करायचं कळायला पाहिजे आपल्याला. आता ही झाली मोल, ही झाली व्हॉल्यूम. मोलॅरिटी इथे लिहून ठेवतो. नंबर ऑफ मोल बाय व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल 69/63. व्हॉल्यूम एवढी येईल. ओव्हरऑल पुन्हा तुम्ही इथे जाणार. ओके, प्रॉपरली विचार करा. 100% सक्सेसफुली येईल तुम्हाला. विल बी एबल टू सॉल्व इट अगेन. टेक नेक्स्ट प्रॉब्लेम हियर. हाऊ मच कॉपर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम 100 ग्राम ऑफ कॉपर सल्फेट? 100 ग्राम कॉपर सल्फेट मधून किती कॉपर येईल? तर बेसिक प्रॉब्लेम आहे. मोल कन्सेप्ट मध्ये पर्सेंटेज ऑफ एलिमेंट मी सांगितलं होतं तुम्हाला. कॉपर लॉजिकली सांगा. कॉपरचं मास आहे 63.5. सल्फरचं मास आहे 32 बेटा. ऑक्सिजनचं मास असतं 16. O4 जर घेतला तर त्याचं मास येतं 4. ऑक्सिजनचं मास येतं किती बेटा? 64. तर येणार 64. 0.5 ला 0.5 4 6 + 3 किती येतात? हे 9. 6 + 6 12 + 3 15. 159.5. हे झालं मोलार मास. पण आता हा 1 मोल कॉपर सल्फेट असेल बेटा म्हणजे 159.5 ग्राम कॉपर सल्फेट आहे. त्याच्यामध्ये कॉपर आहे 63.5 ग्राम. मग 100 ग्राम जर कॉपर सल्फेट असेल तर किती कॉपर येईल? जे एकदम साधा प्रॉब्लेम आहे. कॉपर सल्फेटचे ॲटॉमिक मासेस ॲड केले आपण. कॉपर, सल्फर, ऑक्सिजनचे 4 ऑक्सिजन आहेत म्हणून
64 घेतला इथे 159.5 आहे. मग 159.5 ग्राम कॉपर सल्फेट आहे म्हणजे 1 मोल कॉपर सल्फेट आहे. त्याच्यात 1 मोल ॲटम कॉपर आहे म्हणजे 63.5 आहे. 100 मध्ये किती आहे क्रॉस मल्टिप्लाय करा 100 इंटू 63.5 अपॉन 159.5 हे यायला पाहिजे. अगदी सहज सोप्या पद्धतीने करायला सॉल्व. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन होत राहील. हार अप्रॉक्सिमेट करायचे असेल तर याला 160 घ्या, याला 64 घ्या. 16 4 जा 64 म्हणजे 40%च्या क्लोज तुमचा आन्सर राहायला पाहिजे. टेक नेक्स्ट. कॅल्क्युलेट ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन युजिंग द फॉलोइंग डेटा. ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा आहे. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मासचा फॉर्म्युला मी सांगितलेला आहे तुम्हाला. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज ॲटॉमिक मास देअर? ॲव्हरेज ॲटॉमिक मास A1 P1 plus A2 P2 upon P1 plus P2. आता A1 म्हणजे आयसोटोप फर्स्टचं मास आहे 34.96. आता ऑप्शन सध्या हे बोल्ड पॅटर्न सारखं आहे त्याच्यामुळे प्रॉपर करा. इंटू पर्सेंटेज आहे 75.77. एंट्रन्स मध्ये असतं त्याला मी 35 एज्युम करणार. प्लस A2 चं मास आहे 36.9659 अपॉन टोटल पर्सेंटेज ऍड करून बघा 100च येतो. त्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही. आता हे मल्टिप्लिकेशन करा. A2 झाला इंटू P2 आहे त्याचा 24.23. तर ॲव्हरेज ॲटॉमिक मास A ॲव्हरेज इज इक्वल टू A1 P1 प्लस A2 P2 अपॉन P1 प्लस P2 या मेथडने व्हायला पाहिजे. प्रॉपरली तयार करायला. नेक्स्ट वन. In 3 mole of ethane, calculate following: number of mole of carbon atom, number of mole of hydrogen atom, number of mole of ethane. Basic stoichiometry आहे. इथेनचा फॉर्म्युला काय दिलेला आहे C2H6. 1 इथेन असेल बेटा तर 1 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 2 कार्बन राहतात. 2 इथेन असेल तर 2 2 जा 4 कार्बन. 3 इथेन असेल 6 कार्बन. 4 इथेन असेल 8 कार्बन. 5 इथेन असेल 10 कार्बन. 100% 100% सगळ्यांना यायला पाहिजे. मी काय सांगितलंय 100% सगळ्यांना यायला पाहिजे. मग आता समजा मी दिलेलं नंबर ऑफ मोल ऑफ कार्बन ॲटम पाहिजे 3 मोल इथेन मध्ये. 1 मोल इथेन असेल बेटा तर 2 मोल कार्बन ॲटम आहे. मग 3 मोल इथेन असेल 3 2 चा काय येईल 6 मोल कार्बन ॲटम आहे. पहिला प्रॉब्लेम होगा. दुसरं कोणता आहे बेटा नंबर ऑफ मोल्स ऑफ हायड्रोजन. 1 इथेन असेल 6 मोल ॲटम ऑफ हायड्रोजन. मग 3 मोल इथेन असेल 3 6 जा 18 मोल ॲटम ऑफ हायड्रोजन. डन. आणि लास्ट आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ इथेन. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स साठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलेला बऱ्याच वेळेला n इज इक्वल टू नंबर ऑफ मोल इनटू एवोगॅड्रो नंबर. मग नंबर ऑफ मोल 3 आहे इनटू एवोगॅड्रो नंबर 6 इनटू 10⁻23 आहे. हे येतं 18 इनटू 10. एक्झॅक्ट पाहिजे असेल तर तसंही लिहिता येईल 6.022 इनटू 10⁻23. 3 2 जा 6 3 2 जा 6 0 2 0 3 6 जा 18 into 10⁻23. साइंटिफिक नोटेशन मध्ये लिहायचं तर 1.8066 into 10⁻24. डेसिमल लेफ्ट में क्या पावर बढ़ाया जितने प्लेस से लेफ्ट में सरकाया. बहुत बिगिनिंग लेवल का क्वेश्चन है. 3 मोल इथेन मध्ये किती मोल ॲटम कार्बनचे आहेत हायड्रोजनचे आहेत इथेनचे आहेत. चला नेक्स्ट वन. काय प्रॉब्लेम आहे एनसीईआरटी लाइन टू लाइन एक्सरसाइजेस में देतोय. रीड द प्रॉब्लेम केअरफुली फर्स्ट. What is concentration of sugar in mole per liter if 20 gram are dissolved in enough water to make a final volume up to 2 liter? मोलॅरिटी विचारले बेटा. मोल पर लिटर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय विचारलेलं आहे मोलॅरिटी. आता सुक्रोजचे मोल कसे काढायचे ते बघा इथं. C12 H22 O11 किती कार्बन आहे 12. 22 हायड्रोजन आहे 11 ऑक्सिजन आहे.
12 into 12, 144. 22 into 1, 22. 11 into 16, 176. 6 plus 4, 10 plus 2, 12. Carry 1. 8 plus 4, 12 plus 2, 14. Carry 1. 342 it should be molar mass. मग आता मोलॅरिटी पाहिजे असेल बेटा तर नंबर ऑफ मोल डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तर 2 लिटर दिलेली आहे लिटर मधली त्यांनी. मोल काढायचे आहेत तुम्हाला आता. हाऊ डू यू गेट मोल? मोल इज इक्वल टू वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. किती येणारे वेट त्यांनी दिलेलं 20 अपॉन 342. कॅल्क्युलेशन करायची सिंपल विषय. आता हे 10/171 येईल म्हणजे 10/171 म्हणजे 1/17.1 एवढे मोल आहे. जे 1/34.2 हे तुमचं मोलॅरिटी असेल. कॅल्क्युलेशन करा, फायनल आन्सर तुमचा आहे. डिव्हिजन करा, त्याला फार तो फार 10⁻² घ्या, 100 into 100 अपॉन 34.2 into 10⁻². आता डिव्हिजन करायचं. 34 2 68.4 येईल. मग 2 पॉईंट समथिंग येईल. 2 पॉईंट काय तर 7 8 काढून घ्यायचं कॅल्क्युलेशन. चला बघा तुमचं काय प्रॉब्लेम आहे का. रीड इट केअरफुली. If density of methanol is 0.793 kg per liter, what is volume of it needed for making 2.5 liter of its 0.25 molar solution? चांगला प्रॉब्लेम आहे बेटा. मोलॅरिटी दिलेली आहे 0.25 मोलार. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिली आहे. नीट बघा. व्हॉट इज व्हॉल्यूम आणि पुन्हा व्हॉल्यूम दिली इथे म्हणजे सोल्युशनची व्हॉल्यूम आहे 2.5 लिटर. मोलॅरिटीचा एक फॉर्म्युला आपल्याकडे. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल अपॉन व्हॉल्यूम. नंबर ऑफ मोल इज इक्वल टू मोलॅरिटी टू व्हॉल्यूम. मोलॅरिटी किती आहे बेटा 0.25. व्हॉल्यूम किती आहे 2.5. कॅल्क्युलेशन करा. 25 5 125 कॅरी 12 25 2 50 plus 12 62 जे 0.625 मोल आले याचे आपल्याला मिथेनॉलचे. मग मास ऑफ मिथेनॉल काढा. नंबर ऑफ मोल इंटू मोलार मास. मिथेनॉल म्हणजे CH3OH नावाचा अल्कोहोल असतो. त्याचं मोलार मास काढलं 12 plus 3 15 plus 16 31 plus 1 32. 0.625 into 32 हे काय आहे मोल आणि हे असतं ग्राम पर मोल. पर मोल कॅन्सल होईल. हे आलं तुमचं मास ऑफ सोल्युशन. पण त्यांनी विचारले व्हॉल्यूम. डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी इज इक्वल टू काय असतं मास अपॉन व्हॉल्यूम. जे लिक्विड सोल्यूट आहे आपल्याला हे कळायला पाहिजे. मग व्हॉल्यूम विचारले. व्हॉल्यूम इज इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. मास किती आलं तुमचं 0.625 into 32 अपॉन डेन्सिटी किती आली आहे 0.79. फिनिश. ओके. तो प्रॉपरली याला करता आलं पाहिजे. शुड बी डूइंग इट व्हेरी प्रॉपरली. चलो नेक्स्ट वन. प्रेशर इज डिटरमाइंड एज force per unit area of the surface. SI unit of pressure is Pascal. आता 1 Pascal is equal to 1 Newton per square meter. If mass of air at sea level is 1034 gram per square centimeter, calculate pressure. आता pressure म्हणजे काय असतं माहिती आहे तुम्हाला? What is the pressure? Can you answer? Pressure is equal to force upon area. Force म्हणजे काय असतं? Weight upon gravitational फोर्स म्हणजे वेट असतो. वेट अपॉन एरिया. वेट म्हणजे मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अपॉन एरिया. पण मास बाय एरिया ते दिलेला आहे. नीट बघा नुसतं मास नाही आहे. हा ग्राम पर स्क्वेअर सेंटीमीटर जे मास अपॉन एरिया आहे. मास बाय एरियाची व्हॅल्यू किती आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू देयर 1034 इनटू जी किती आहे बेटा तुमच्याकडे 980.
हे झालं तुमचं प्रेशर सीजीएस युनिटमध्ये. ओके, डू इट. आता सीजीएस प्रेशर न्यूटन पर स्क्वेअर मीटरमध्ये काढायचं असेल त्याला एसआय मध्ये न्यावं लागेल. सध्याचे मास आहे ते ग्राम पर स्क्वेअर म्हणजे याच्यात आहे. पूर्ण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा, सीजीएस मध्ये प्रेशर तुमचं येऊन जाईल. एसआय मध्ये पाहिजे असेल तर या ग्रामला किलोग्राम आणि स्क्वेअर सेंट ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू येते जी 9.8 मीटर पर स्क्वेअर सेकंड असतो. त्याला 980 लिहिता येतं सेंटीमीटर पर स्क्वेअर सेकंड मध्ये. विचार करा, सोपा प्रॉब्लेम आहे, फिजिक्स कडे जास्त गेलाय. मॅच द फॉलोइंग प्रिफिक्सेस विथ मल्टिपल्स झालेलं आहे. डेसी, सेंटी, मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेम्टो, ॲटो, झेप्टो, युक्टो. आता पहिलं काय दिलंय वाचा बरं, मायक्रो. मायक्रो म्हणजे 10⁻⁻6, डेका 10, मेगा 10⁶ फर्स्ट राईटचा, गिगा 10⁹, फेम्टो 10⁻⁻50. जे क्वेश्चन्स आर नॉट दॅट डिफिकल्ट, पण बेसिक तुम्ही तयार करायचा. ज्यांचं बेसिक पक्क होईल त्यांचे क्वेश्चन्स पक्के होतील. येस, वन मोर क्वेश्चन इज देयर. एक्सप्रेस द फॉलोइंग इन सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन मध्ये याला एक्सप्रेस करायचं आहे. आता कसं एक्सप्रेस करणार सायंटिफिक नोटेशन मध्ये याला? सायंटिफिक नोटेशन म्हणजे एखादा नंबर आपण असं रिप्रेझेंट करतो आहोत. वी आर रिप्रेझेंटिंग ए नंबर इन द फॉर्म लाईक दिस. समजा कोणताही नंबर जर मी असा लिहायला लागलो a into 10⁻b where a is less than or equal to 1 is less than 10. जे हा जो नंबर आहे तो 1 आणि 10 च्या मध्ये पाहिजे, 10 पेक्षा छोटा पाहिजे. आता हा किती झाला? 0.0048. मग हा डेसिमल पॉइंट आपण जर इथे ऍड केला असा 3 प्लेस राईटला शिफ्ट करत करत तर तो 4.18 म्हणजे तो नंबर जो आहे युजिंग मल्टिपल ऑफ 10 पॉवर ऑफ 10 आपण त्याला सायंटिफिक मध्ये नेऊ शकतो. मग थोडक्यात सायंटिफिक नोटेशन इज अ मेथड टू एक्सप्रेस नंबर्स, सिम्प्लिफाय द नंबर्स. आता कसं असतं सायंटिफिक नोटेशन? परमनंट लक्षात ठेवा, a into 10⁻b पॅटर्न मध्ये असतं, where 1 is less than or equal to a is less than 10. कोणताही नंबर 1 to 10 मध्ये लिहायचा, मग विथ रिस्पेक्ट टू दॅट पॉवर ऑफ 10 ऍडजस्ट करायची. आता 3 डिजिट राईटला घ्यायला 4.8 इंटू 10 राईटला घेतला पॉवर तर 10चा पॉवर कमी करायचा, काहीच नाही म्हणजे सध्या 0 आहे. राईटला घेतला की 10चा पॉवर डिक्रीज करायचा, मी असा ॲरो करून दिला होता बेसिक मध्ये. आणि लेफ्टला घेतला तर 10चा पॉवर काय करायचा असतो? इन्क्रीज. आता इथे तर डेसिमलच दिसत नाही म्हणजे इथे आहे शेवटी, त्याचा अर्थ 2.3400 इंटू 10⁵. डेसिमल नाहीये म्हणजे शेवटी आहे असं समजायचं याला. तिकडे घेतला लेफ्टला घेतला की पॉवर काय करायचं? इन्क्रीज. 0 होता तर आता काहीच नाही पॉवर इथे म्हणजे 10⁻0 असतो मनात त्यांना, तर 5 करायचा, जेवढे प्लेस लेफ्टला जाईल. आता इथे काय करायचं? इथे डेसिमल नाहीये म्हणजे इथे आहे, त्याला 8 पॉइंट लिहायचं आहे म्हणजे 8.008 इंटू 10⁻3 लेफ्टला गेला पॉवर. आता इथे काय पाहिजे? हा नंबर 5.000 इंटू 10⁻2. हा तर ऑलरेडी सायंटिफिक मध्ये आहे. फार 10चा पॉवर पाहिजेच असेल तर 6.0012 इंटू 10⁻0. 10⁻0 म्हणजे 1 येतो. तर व्यवस्थित विचार करा, क्वेश्चन सोडवा. आणखी एनसीईआरटीचे क्वेश्चन्स आपण घेऊ पुढच्या वेळेला, पण थोडे रोज प्रश्न सोडवायचे, डेली प्रॅक्टिस करायची. नंतर कॉम्प्लेक्स क्वेश्चन पण घेऊ आपण. चालेल, थँक्यू.